नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. हे दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या, हे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु कैलास राण शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ बिन शंभो मज कोण तारी, दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता विठ्ठल. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, एरती माईक दुःखाची नती, नाही अद्यांती अवसानी. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग, जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप, अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव, अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं, अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी गाथा या प्रकरणातून ज्यांनी 5वा वेद निर्माण केला, तर जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्यासमोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी की गेल्या अनंत वर्षांपासून का आपण प्रत्येक सप्ताहाला अखंड हरिनाम सप्ताह असं म्हणतो, पण जो खरंच अखंड आहे आणि कोरोनाच्या काळातही ज्याला खंड पडलेला नाही अशी अखंड परंपरा या वटवृक्षाची आहे. आपला हा अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आज आपणा सर्वांच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. खऱ्या अर्थानं अनंत काळांची पंढरी म्हणजे जवळजवळ 3 पिढ्यांचा संगम या मातीत दाटलेला आहे. कारण जी वयस्कर पिढी या ठिकाणी बसलेली आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत मिसळलेले आहेत. ही जी मध्यमवर्गीय पिढी आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणाई उपस्थित आहे. आज त्यांच्या खांद्यावरती हा वारकरी सप्ताहाचा अमृत कलश म्हणजे ही सप्ताहाची पताका आहे. म्हणून तेवढी सुंदर पंढरी या ठिकाणी उत्तीर्ण झालेली आहे आणि तरुणाई सप्ताहाच्या निमित्तानं तेव्हाच पुढे येते जेव्हा ज्येष्ठांचा त्यांच्या पाठीवर भक्कम हात असतो. म्हणून एकदा आमच्या समस्त ज्येष्ठ मंडळींसाठीही जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीलाच एक वाक्य बोलून जातो.
तुमच्या खिशात 10 कोटी रुपये आहे, तुम्ही गावातल्या चौकात उभे असाल, पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तर जन्म त्या बापाला मेल्याहून मेल्यासारखं होतं. पण तुम्ही गावातल्या चौकात उभे असाल, तुमच्या खिशात 1 रुपया सुद्धा नसू द्या, पण 4 लोक नम्रतेने तुमच्या जवळ येऊन जर तुम्हाला नमस्कार करत असतील तर पारावर बसलेल्या जन्म त्या बापाची मान मात्र ताट झाल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा तरुणाई सप्ताहाच्या निमित्तानं अध्यात्माच्या वाटेवर येते तेव्हा नक्कीच ती बिघडणार नाही याची खात्री पडते. म्हणून आमच्या सगळ्या तरुण मंडळींसाठीही जोरदार कडाऊन टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत महाराज. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं या सबंध स्वर्गाचा वटवृक्ष आधारखा म्हणजे आदरणीय सर आहेत. सर आपल्या चरणावरती या ठिकाणी नम्रतापूर्वक दंडवत अर्पित करतो. सरांसाठी एकदा जोरदार कडाऊन टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि विशेष तत्वानं खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर समस्त ग्रामस्थांचा हा कष्टाच्या घामाच्या थेंबाचा महापूर आहे. म्हणून तर हा पंढरीमध्ये अध्यात्माचा महापूर दाटलेला आहे. ग्रामस्थांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं अध्यात्माच्या विचारांचा वसा आणि वारसा अंतकरणात रुजला की काय होतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय सर आपण आहात. कारण राजकीय पार्श्वभूमी असतानाही अध्यात्माच्या विचारांचा गाढा अभ्यास म्हणजे खऱ्या अर्थानं आपण आपली भगवद्गीता एकादशीच्या दिवशी उघडून पाहतो, पण त्यावरती खऱ्या अर्थानं प्रचंड मोठा अभ्यास ज्यांच्या अंतकरणामध्ये साठलेला आहे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा ज्यांचा अंगीकार आहे आदरणीय सरांसाठी एकदा जोरदार कडाऊन टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत महाराज. त्याचप्रमाणे ही माती म्हणजे अध्यात्माचा वटवृक्ष आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रातले विचारपीठ या ठिकाणी बसलेली असताना माझ्यासारख्या लेकरांना आपणा सगळ्यांसमोर काय बोलावं हा खरं तर प्रश्न आहे. आपणा सर्वांच्या खऱ्या अर्थानं चरणावर नम्रतापूर्वक या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनिवस्था करणारी मंडळी दादा आपली सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे. दादांसाठी एकदा जोरदार कडाऊन टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती ही महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीनं बोलेल महाराज. वारकरी संप्रदाय ज्यांनी कळत चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबबाराय. पण त्याच काळसाला आजच्या काळात मुलामा देण्याचं कार्य जर कोण करत असेल तर आदरणीय ही सगळी मंडळी आहे. या सगळ्यांसाठी जोरदार कडाऊन टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण दूरदर्शनवरती आजी अतुलचं एखादं गीत पाहिलं तरी घरात आई पप्या का पाहते पप्या तोपक, पण त्यामागं त्यांचा रोजचा 18 तासांचा सातत्यानं रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राबतात, पण जेव्हा नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही स्वार्थान्वित करतात भगवान परमात्म्याला स्वतः ऐकावाच लागतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. दिवसभर आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये शेतामध्ये काम करून दोघांच्याही हातांना गठ्ठे पडलेले आहे, पण जेव्हा मृदुंगावरती थाप पडते असा काही मृदमणी बाहेर येतो भगवान परमात्म्याला सुद्धा ऐकावाच लागतो. दादा आपल्या दोघांच्याही चरणावर नम्रतापूर्वक या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे आपण सगळे जरी 2 तास या ठिकाणी असू तरी जाताना पुण्याची पिशवी ज्यांची अधिकची भरली जाणार आहे त्या आदरणीय आमचे विनेकरी बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा मूळ खांब ज्यांच्यामुळे भक्कम आहे ते खऱ्या अर्थानं आमचे समस्त टाळ महर्षी या सगळ्यांसाठी एकदा जोरदार कडाऊन टाळ्या झाल्या पाहिजे. आपण सर्वांच्या चरणावरही या ठिकाणी नम्रतापूर्वक दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे विषयतत्वानं या लेकरांसाठी त्यांना घडवणाऱ्या गुरुजनांसाठी आणि त्यांच्या मातापित्यांसाठी एकदा जोरदार कडाऊन टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे, कारण लक्षात घ्या महाराज वारकरी संप्रदाय हा भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा आहे. कारण आषाढी वारीमध्ये यवनांचा हल्ला झाला त्यानंतर स्वतः संभाजीराजांनी चोपदारांचा वेश परिधान केला आणि सबंध पायी आषाढी वारी केली. म्हणून तर खऱ्या अर्थानं पंढरीच्या रावळामध्ये आज खऱ्या अर्थानं भक्तीच्या योद्ध्याबरोबर आमच्या शक्तीचा म्हणजे छत्रपती शिवरायांनी शंभूराजांचाही जयघोष होतो. या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडग हस्त, विठो वारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे जो खऱ्या अर्थानं भक्तीच्या या ठिकाणी मंत्रामध्ये तल्लीन होताना भक्तीच्या रसामध्ये तल्लीनही होतो आणि जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्या टाळांचं शस्त्र म्हणूनही वापर करतो. असा या मातीत जो वाहक आहे त्या वाघाला वारकरी असं म्हणतात. आणि या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे एकदा आमच्या सगळ्या मंडळींसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झालाय आणि तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले, पण 5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला टाळ्याच वाजवायला लावल्या तरी एकदा अपेक्षा आहे जोरदार कडाऊन टाळ्या होऊनच जाऊ द्यात महाराज. कारण या सगळ्या टाळ्या
तुमच्यासाठी महिला वर्ग, कारण संध्याकाळी 7 वाजले रिमोट हातात आला आणि आमच्या घरात झी चॅनल सुरू झाला की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं, मी 7:30ला मन झालं बाजिंद, 8 वाजता लेक माझी लाडकी आणि 8:30ला ते भलतंच आले, आता नको दूर जाऊ बाबा, हे सगळं उरकून तुम्ही आलात. तुमच्याही चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो आणि माझ्या चिंतनरूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, आज आपण आपल्या सप्ताहाच्या तृतीय दिवसामध्ये आहोत, सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये आहोत. म्हणून आज सुरुवातीलाच एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. आणि प्रश्न असा आहे की अनंत काळापासून ही पंढरी आपल्याकडे अवतीर्ण होते आहे, मग तरीही 2023 मध्ये तुम्हाला आणि मला एवढ्या सुंदर सप्ताहाची, एवढ्या सुंदर सोहळ्याची खरंच गरज का आहे? लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शनमध्ये का? आज पाऊस येणार नाही, काळजी करायची नाही. मला सांगत आता टेन्शन राहिलं नाही, मार्च एंड होऊन गेला आहे, त्यामुळे थोडंसं आता मोकळ्या मनानं बोलत चला. 84 लक्ष योनीमध्ये हा देह आम्हाला मिळाला पण कळाला नाही, कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला मात्र सरळ आहे, आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवा आहे. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. या पुढं जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या मनात खऱ्या अर्थानं असे विचारच येऊ नयेत म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन कुबेरा ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काय आणलं, जाऊ कमी तुम्ही बोलत चला, बोलावं लागेल. येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा स्वतः तुमचा आणि माझा भ्रम आहे, पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारित जर आम्ही पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी लागतील, आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं विश्वविद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आज समाजाला एवढ्या सुंदर सप्ताहाची गरज आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात. पण तुकोबारांची भाषा म्हणजे खऱ्या अर्थानं अध्यात्मशास्त्रातल्या महासागरातला असा तळ आहे, असा थेंब आहे, तिथपर्यंत आपल्या हजारो पिढ्या गेल्या तरी आपण पोहोचू शकत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या ज्ञानाच्या खऱ्या अर्थानं विचारांच्या साधनेवरती आपण यावरती आपल्या भाषेमध्ये उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात. कारण लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे तो भगवान परमात्मा या मृत्यूलोकात आपल्याला आपलासा करण्याचा उपदेश करतात. पण पहिल्या चरणामध्ये प्रामुख्यानं जर पाहिलं तर आपल्या साधकांच्या मनामध्ये 3 प्रश्न आल्याशिवाय राहत नाही. महाराज तुम्ही आम्हाला उपदेश करताय की तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या, पण आमच्या मनात पहिला प्रश्न असा निर्माण झाला की आम्हालाही तो भगवान परमात्मा आपलासा करायचा आहे, पण कोणत्या मार्गाने या मृत्यूलोकात तो आम्हाला आपलासा करता येईल. प्रश्न क्रमांक 2 असा आहे की महाराज आम्ही तो भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये का आपलासा करायचा आहे. आणि प्रश्न क्रमांक 3, महाराज तो कोणता भगवान परमात्मा या मृत्यूलोकात आम्ही आपलासा करायचा आहे. आता आपल्याकडे वेळ कमी आणि आपल्याला फार पुढे जायचंय. माझी भाषा समजतीये ना, स्पीड जास्त होत नाही ना, मग काळजी करायचं कारण नाही. प्रश्न क्रमांक 1 असा आहे की महाराज तो भगवान परमात्मा आम्हालाही आपलासा करायचा आहे, पण कशा आधारे या मृत्यूलोकात आपलासा करता येईल.
याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्हाला सृष्टी उत्पत्ती सिद्धांत समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की या खऱ्या अर्थानं सृष्टी उत्पत्ती सिद्धांतापासून आजपर्यंत आम्हाला 4 युग सांगण्यात आलेली आहे. पहिलं म्हणजे सत्ययुग आहे, दुसरं म्हणजे त्रेतायुग आहे, तिसरं म्हणजे द्वापार युग आहे आणि आत्ता गेलेल्या गुढीपाडव्याला ज्याची 5098 वर्ष पूर्ण झाली असं सध्या सुरू असणारं कलियुग आहे. आता यातलं पहिलं युग म्हणजे सत्ययुग आहे. सत्ययुगामध्ये मनुष्याची आयुर्मर्यादा हिंदू धर्मशास्त्रानं आम्हाला 1 लाख वर्षांची सांगण्यात आलेली आहे, ज्यामध्ये भगवंताचे मत्स्य कुर्म वराह नरसिंह अवतार ज्या कालखंडामध्ये झाले तो कालखंड म्हणजे सत्ययुगाचा कालखंड आहे. आणि यातही भगवंतानं मत्स्य अवतार जो धारण केला तो सागरपुत्र शंकासुराचा वध करण्यासाठी केला. कारण या सागरपुत्र शंकासुरानं साक्षात वेदांचं अपहरण केलं होतं आणि सत्यलोकातून जर वेदच नाहीसे झाले तर सत्ययुगाचं अस्तित्वच धोक्यात येईल. म्हणून तर भगवंतानं मत्स्य अवतार धारण करून वेदांचं रक्षण केलं, कारण सत्ययुगाचा कालखंड हा वेदशास्त्रांवर आधारित होता. त्यानंतरचा कालखंड येतो तो म्हणजे त्रेतायुगाचा कालखंड आहे. आणि त्रेतायुगाचा कालखंड जर आम्ही पाहिला तर भगवंताचा पूर्ण अवतार म्हणजे खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. आणि रामायण या ग्रंथाचा जर आपण बारकाईनं अभ्यास केला तर रामायण हा ग्रंथ आणि त्रेतायुगाचा कालखंड हा आम्हाला यज्ञ परंपरा सांगणारा कालखंड आहे. कारण प्रभू रामचंद्रांचा जन्म व्हावा म्हणून तर राजा दशरथांनी आपल्या 3 राण्यांसोबत जो यज्ञ केला तो पुत्र कामेष्टी यज्ञ होता. जेव्हा खऱ्या अर्थानं विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये मारी सुबाहू आणि त्या ठिकाणी त्रास तेव्हा विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना नेण्यासाठी आले होते. तेव्हा वाल्मिकी विश्वामित्रांनी जो यज्ञ आरंभला होता, वाल्मिकांनी गीत रामायण सांगतं तो महायज्ञ होता. जेव्हा खऱ्या अर्थानं जनक राजाने आपली कन्या सीतामातेचं स्वयंवर केलं त्यावेळेस वाल्मिकी रामायण असं सांगतं की जनक राजानं जो यज्ञ आरंभला तो धनुष्य यज्ञ होता. जेव्हा रावणानं सीतामातेचं अपहरण केलं तेव्हा आता प्रभू रामचंद्रांनी लंकेवर स्वारी केली आपला निभाव लागण्यासाठी. रावणानं आपला मुलगा इंद्रजित म्हणजे मेघनादाला सांगून जो यज्ञ केला तो ब्रह्मास्त्र यज्ञ होता. आणि स्वतः रावणानं वाल्मिकांनी गीत रामायण सांगतं की कुटील डाव टाकण्यासाठी जो यज्ञ केला तो तांत्रिक यज्ञ होता. जेव्हा युद्धाची समाप्ती झाली तेव्हा प्रभू रामचंद्रांनी अयोध्येला येण्यापूर्वी ज्या जागेवर युद्ध झालं त्या जागेची शांतता पुनर्प्रस्थापित करण्यासाठी जो यज्ञ केला वाल्मिकांनी गीत रामायण सांगतो तो धूम्र यज्ञ होता. प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येत माघारी आल्यानंतर त्यांनी जो पहिला यज्ञ केला वाल्मिकी रामायण सांगतं तो पितृयज्ञ होता. आणि वाल्मिकी रामायण आणि गीत रामायणामध्ये या यज्ञ परंपरेचा शेवटचा जो यज्ञ आढळतो तो म्हणजे अश्वमेध यज्ञ आहे. म्हणजे त्रेतायुगाची संबंध परंपरा आम्हाला यज्ञ परंपरा सांगणारी आहे. त्यानंतरचा कालखंड येतो तो म्हणजे द्वापारयुगाचा कालखंड आहे. आणि द्वापारयुगामध्ये जर आम्ही पाहिलं तर कृष्ण भक्तीमध्ये जप साधनेला अनन्य साधारण असं महत्त्व आहे, ज्यामध्ये मनुष्याची आयुर्मर्यादा आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं 1000 वर्षांची सांगण्यात आलेली आहे. आणि त्यानंतरचा कालखंड म्हणजे सध्या सुरू असणारं कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये मनुष्याची आयुर्मर्यादा कागदोपत्री आम्हाला खऱ्या अर्थानं 100 वर्षांची सांगण्यात आलेली आहे. पण कागदोपत्री जरी 100 वर्ष असतील तर 100 सेकंदाचाच काय, पण 1 सेकंदाचा या मृत्यूलोकात या देहाचा भरवसा नाही. अशा क्षणभंगूर असणाऱ्या देहाला या मृत्यूलोकातून जर तरुण जायचं असेल तर या मृत्यूलोकामध्ये या देहाला तरुणपणासाठी संतांची मध्यस्थी आहे. कलियुगी उद्धारे हरीच्या कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, जेणे नारायण देईल भेटे, जेणे नारायण देईल भेटे. आमचे सगळे स्वरगंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आजपासून आपल्या सप्ताहाला अखंड सुरुवात करून घ्यायची. महाराज मला सांगा, ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे. मग सप्ताह असू द्या, एक दिवसीय कार्यक्रम असू द्या, एक फोन केला की ही सगळी मंडळी धावत येतात. म्हणजे यांचं सगळ्यांचं आपल्यावर नितांत प्रेम आहे. मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं एका गंगाखेडकरांचं आहे. म्हणून आजच नाही, आजपासून आपल्या सप्ताहाला एक अखंड सुरुवात झाली पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं की या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थाने या मृत्यूलोकामध्ये जर तरुण जायचं असेल तर या नाशवंत देहाला एकमेव साध्य आणि साधन आहे आणि ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम आहे. आणि त्या नामा आधारे खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये आपल्याला आपलासा करता येणार
आहे. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. महाराज, तो भगवान परमात्मा आम्हाला आपलासा जर करायचा असेल तर या मृत्यूलोकात साध्य आणि साधन जे आम्हाला संतांनी दिलंय, कलियुगी उद्धारे हरीच्या नामे किंवा मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष, किंवा नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. म्हणजे खऱ्या अर्थानं नामा आधारित तो भगवान परमात्मा या मृत्यूलोकात आपलासा करता येईल. प्रश्न क्रमांक 2 असा आहे की महाराज, खऱ्या अर्थानं आम्हाला समजलं की नामा आधारे तो भगवान परमात्मा आपलासा करता येईल, पण या मृत्यूलोकात तो आम्ही आपलासा का करायचा? प्रश्नाचं उत्तर घेऊयात. चला पुढे. लक्षात घ्या महाराज, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी. आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणायक मुक्ती यत्न नाही केला, हे क्षणायक मुक्ती यत्न नाही केला, लता दिशाची न पावला, हो लता दिशाची न पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे सोयीपणे नक्की कोणी, माझे सोयीपणे नक्की कोणी, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहिताने नाती कोणी, माझे स्वहिताने नाती कोणी. सुखाची आशा जन्म गेला, क्षणायक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाची न पावला, माया वेशीला जीव माझा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, जनयक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाची न पावला, माया वेशीला जीव माझा, जीव माझा. माग जीसीपी आला का? एकदा जोरदार करावून टाळ्या होऊन जाऊ देत महाराज. आज थोडा त्रास होईल पण सवय लागली जाईल. लक्षात घ्या. आता याच प्रमाणा आधारे आपण आपल्या मूळ उत्तरापर्यंत शोधूयात. लक्षात घ्या महाराज. मग आता खऱ्या अर्थानं मृगजल रूपी सुखासाठी का होईना पण रात्रंदिवस आपली तळमळ चालू आहे. आता सुखासाठी बंगला बांधला, 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही परभणी, लातूर, मुंबई, पुण्यात नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं केल्याशिवाय सर ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, गेले 25. 2च महिने गेले, तुमच्यासारखा माणूस तर गावात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे, द्या रावसाहेब. आणखी 2 महिने गेले, गेला रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेलेत, 25 लाख पाहुण्या रावळ्यांनी जिरवलेत, तुम्ही झाले मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणारे, ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला जवळचे दूर करणारे, आजच्या कलियुगातील ती वास्तवरीत आहे. आता फक्त मनोमन प्रश्नांची उत्तरं मनाशी शोधत चला. सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज? सुखासाठी बायको केली तिथे मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्याकडं बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. 35चे 35 नवरदेव गावात आहे. तो भंडारा पाहिला तरी उठून उभा राहतो, बा आपल्या चांगलं पडतो काय. पण मध्यस्थी चांगला होता, मिळाली. 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा डीजे आणला, रात्रभर व्हॉट्सअपला मित्रांना बोलून रात्रभर फुलाची गाडी सजून फुलाच्या गाडीत जी बायको घरी आणली तीच तुम्हाला ना मला काय म्हणते? आता आम्ही काय येगळे का महाराज? तुमच्या पुढं आल्यावर बोलतो ना, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं आहे. तीच तुम्हाला ना मला काय म्हणते? तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटका. आता सुखासाठी बायको केली. खरं सांगा महाराज, सुख मिळालं? उत्तरी तर देऊ नका, संध्याकाळी घरी जायचंय. सुखासाठी पप्या जन्माला आला. तोच पप्या म्हणतो, माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं
नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली. 2 पतपेड्यांचं आणि एका बँकेचं कर्ज काढून तिला विद्यापीठात पॅटर्नला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बांध कोरले. ही बांध कोरणारी एक नवीन टोळी आली. व तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांची आहेत की नाही. बरं, हा विषय जाणीवपूर्वक एकदा बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. कोणत्याही गावात जा, आज आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराज, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. अरे ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच तर पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर खरोखर आमच्या अंतकडात आम्ही अध्यात्म रुजवलंय का, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, आम्ही रामकथांचं आयोजन करतो, एवढी सुंदर रामकथा श्रवण करतो, पण अंतकटामध्ये रुजून घेत नाही, म्हणून तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये राम लक्ष्मण एकत्र दिसत नाहीत. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. का तर रामायणाचा तुम्ही बारकाईनं अभ्यास करावं, रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला संवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झाले लालसा असेल. आणि लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? पप्याचं लग्न नाही झालं का? तुम्ही टेन्शन मध्ये काय आहेत? बोलत चला ना तर मुख्य जन्माला याल. बरं मला सांगा, लंका कशाची होती? सोन्याची. तर 1 तोळा घ्यायचा म्हणल्यावर वर्षभर भांडावं लागते. ते लंका सोन्याची होती, पण भाऊभावाच्या विरोधात उभा ठाकला, सोन्याची लंका मातीमोल झाली. आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. चला आता रामायणामधून आपण आपल्या गावात, आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला, एक तरी माणूस सापडेल. बांध करून गाड्या घेतल्या, एक तरी माणूस सापडेल. बांध करून आपला व्यवसाय घडवला, मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी आपले व्यवसाय घडवले, मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय, त्यांनी फुटभर बांध करण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी बांध करण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा आज या वादात ओढून पोलीस स्टेशनची पायरी चढा लावून पुढची एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आता मला आज प्रश्नाचं एका उत्तर देऊन जा. आम्ही कितीही बांध कोरले तरी तलाठी भाऊसाहेबाच्या कपाटातील सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्यातल्या खराब्याच्या क्षेत्रात खऱ्या अर्थानं सातबाऱ्यावर चढउतार होणार आहे का? याचा मात्र नक्की विचार करून जा. अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या, त्या बांधावर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या, शेवटी त्या बांधात मिसळून गेल्यात. तुम्ही मी का अमरपट्टा घेऊन आलोय? एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झाला आहे याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भाऊ हा शब्द उलटा वाचला ना, तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो तो म्हणजे भाऊ. अहो, अचानक आलेल्या कोरोनानं दाखवून दिलं महाराज. तुमच्या मोबाईलमध्ये 2000 मित्रांचे नंबर सेव्ह असू द्या, तुम्हाला इंस्टाला 4 लाख फॉलोअर असू द्या, त्या शेअरचॅटला 5 लाख मित्र असू द्या, पण ज्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह आलात आणि तुमचा आर्टिफिशियल रिपोर्ट गावातल्या चौकात गेला ना, अचानक तुमच्या गावातला कोणता मोबाईलचा टावर पडला देव जाणे, पण अचानक मित्रांचे नंबर नॉट रिचेबल येऊ लागले. आणि शेवटी ज्या भावासोबत तुमच्या कोर्टात वाद चालू होता तोच भाऊ तुम्हाला इथून ॲडमिट परभणीला केल्यानंतर 14 दिवस तुमची लेकरंही सांभाळत होता. आणि तिथून तुम्हाला पुढं हलवल्यानंतर भले हॉस्पिटलचं बिल वाढलं म्हणून शिव्या देऊन का होईना, पण हॉस्पिटलचं बिल 4 मित्रांकडे उसनवारी करून भरणाराही तुमच्या रक्ताचा भाऊ होता. हे जीवनात कधी विसरू नका, जीवनात कधी विसरू नका. म्हणून हात जोडून तुम्हाला आजच्या दिवशी विनंती करतो. आता इथं सगळी वयस्कर पिढी आहे. आता जर पाहिलं तर बाबा, तुमच्या तारुण्याच्या काळात गावातल्या कोणत्याही बांधावरून बैलगाडी जात होती का नव्हती? जात होती. आता तुम्हाला खरं सांगा, मोकळं चालता येतंय का? बरं, ज्यांनी बांध करून आयुष्यभर कोर्टाच्या पायरीवर फक्त बांधाच्या वादांमध्ये आयुष्य घालवलं, कुणाचाही इतिहास काढा तो सुखाने गेला का? हा गेला तर पहिला पोराण्याचा अंगठा घेतला आणि मग गावाला मिस कॉल दिला.
शेवटी ज्या भाऊबंधांबरोबर आयुष्यभर कोर्टात भांडला त्यांनी स्मशानभूमीत गेल्यानंतर मात्र त्यांच्या खिशातला ठोकळा कपाळावर विठ्ठल